केसापूरमध्ये ग्रामदैवत लक्ष्मी आईचा यात्रा उत्सव उत्साहात। राहुरी तालुक्यातील केसापूर गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी आईचा यात्रा उत्सव यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या उत्सवात केसापूरसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। यात्रेच्या निमित्तानं सकाळी केसापूर गावातून कवडीनं आणलेल्या पवित्र पाण्याची मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात आणि देवीच्या जयघोषात ही मिरवणूक लक्ष्मी आईच्या मंदिरापर्यंत नेण्यात आली। त्यानंतर हे पवित्र पाणी देवीला वाहण्यात आलं। या मिरवणुकीमध्ये गावातील महिला, पुरुष तसेच नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यानंतर सायंकाळी 4 वाजता लक्ष्मी आईच्या छबिना मिरवणुकीला सुरुवात झाली। पारंपरिक पद्धतीनं काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकीनं केसापूर गावातील प्रमुख मार्ग भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेला। या मिरवणुकीचं विशेष आकर्षण ठरलं ते सकाळी कावडीवाले लोक आले। सारं गाव एक येशीपाशी जमलेलं आहे। त्या गावकऱ्यांनी सारं आरवीत मिरवीत देवीला इथपर्यंत आणलेलं आहे पाण्यावालीला। मग तिथून पुढं ते पाण्याचा कार्यक्रम मिटल्यानंतर 4 वाजता देवीचा छबिना मिरवायला निघलेला आहे। तर नगरहून पोत्रा झालेले आहेत। त्यांनी भक्तांनी भारी काम केलेलं आहे। त्यांनी काम व्यवस्थित केले का ते साऱ्या गावाला पटलेलं आहे। तो कार्यक्रम व्यवस्थित पार पाडल्यानंतर मग इथे राहू यांच्यातर्फे जेवणाचा कार्यक्रम असतो दरवर्षी। मग त्यांनी आज जेवणाचा कार्यक्रम केला। साऱ्या लोकांनी जेवणाचा लाभ घेतलेला आहे। पडे आरती पार पाडल्यानंतर मग इथं जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे। नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं महाप्रसादाचा लाभ घेतला। ग्रामदैवत लक्ष्मी आईच्या यात्रेच्या निमित्तानं केसापूर गावात दिवसभर भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। गावकऱ्यांच्या एकजुटीनं आणि उत्स्फूर्त सहभागानं पारंपरिक धार्मिक परंपरा जपत यंदाचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झालाय।